नागपूर शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असून हुडकेश्वर पोलिसांनी गजानन नगर नरसाळा परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय। या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। गजानन नगर नरसाळा या भागामध्ये एक घरफोडीचा गुन्हा घडला होता। त्याबाबत हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक काठोके आणि त्यांच्या पथकाने 2 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता तो गुन्हा उघड झालेला आहे। त्यामध्ये एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये चांदीचे काही दागिने आणि एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपींना त्यांच्या पालकांसह सूचनापत्रावर सोडून देऊन हुडकेश्वर येथे हजर राहण्याबाबत सूचनापत्र देण्यात आलेले आहे। बरोबर आहे, हे विधी संघर्षित बालक आहेत, परंतु यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केलेले आहेत। त्यांच्यावर त्यांचं रेकॉर्ड पण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना डिझेल आणि पेट्रोल बचतीचं आवाहन केल्यानंतर सोलापुरात त्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला आहे। अक्कलकोट येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी जाताना शिवसेना आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी एकाच गाडीतून प्रवास करत इंधन बचतीचा संदेश दिलाय। शिवसेना राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, भाजपा आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूर ते अक्कलकोट हा सुमारे 30 किलोमीटरचा प्रवास एकाच वाहनातून केलाय। या प्रकरणातून इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक जबाबदारीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। लोकप्रतिनिधींनी नागरिकांनाही शक्य तितक्या सामूहिक प्रवासाचा पर्याय स्वीकारावा असं आवाहन केलंय। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज माननीय नितीन गडकरी साहेबांच्या कार्यक्रमात आम्ही सगळेजण कार पुलिंग करून प्रवास करत आहोत। माझ्यासोबत आज शहर मध्यचे आमदार माननीय देवेंद्रदादा कोठे, सोलापूरचे महापौर माननीय विनायकदादा कोंड्याल, माननीय माजी नगरसेवक गुरुशांतदादा धुत्तरगावकर हे आहेत। आणि अशाच पद्धतीनं भारताच्या नागरिकांनी सुद्धा पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इंधनाची बचत करावी ही विनंती।